हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंट अँड बिझनेस व्हॅल्युएशनचे एमसीक्यूज बघणार आहे, जे तुम्हाला एलडीसी यूडीसी डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे. इथे आपला हा जो कन्सेप्ट आहे हा आपला 38 नंबरचा टॉपिक आहे, जिथे आपण 38 व्हिडिओ हा बनवत आहे. ठीक आहे. मीन्स जेणेकरून आपले पूर्ण एमसीक्यूज कव्हर होतील, ज्याच्यासाठी आपण हे डेली 2 व्हिडिओज आपण पोस्ट करतोय. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, स्ट्रॅटेजिक परफॉर्मन्स मॅनेजमेंटमध्ये बिझनेस व्हॅल्युएशनचे क्वेश्चन्स कोणते आहे बघा. फर्स्ट आहे, व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ बॅलन्स स्कोर कार्ड BSc. बॅलन्स स्कोर कार्डचा मुख्य उद्देश काय आहे? आन्सर आहे सेकंड, टू ट्रान्सलेट विजन, मिशन अँड स्ट्रॅटेजी इनटू टँजिबल ऑब्जेक्टिव्ह अँड मेजर्स. दृष्टिकोन, मिशन आणि धोरण यांना मूर्त उद्देश मोजमापांचे रूपांतर करा. Next, second, which of the following is not a critical management process accomplished by BSc. खालीलपैकी कोणती प्रक्रिया BSc द्वारे साध्य करणे येत नाही? आन्सर आहे सेकंड, इम्प्रूव्ह एम्प्लॉई बेनिफिट अँड इन्सेंटिव्ह. कर्मचारी लाभ आणि प्रोत्साहन सुधारणा. नेक्स्ट, थर्ड, व्हॉट इज द मेन गोल ऑफ बेंचमार्किंग. बेंचमार्किंगचा मुख्य उद्देश काय? आन्सर आहे सेकंड, to provide an external standard for measuring internal activity and identifying improvement opportunity. अंतर्गत कार्यासाठी मोजमाप करण्यासाठी बाह्य मानक प्रदान करणे आणि सुधारणा संधी ओळखणे, त्यालाच म्हणतो आपण बेंचमार्किंग. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट आर द 2 मेथोडॉलॉजीज यूज्ड फॉर डेव्हलपमेंट ऑफ 6 सिग्मा. 6 सिग्मा राबवण्यासाठी कोणत्या 2 पद्धती वापरल्या जातात? आन्सर आहे DMAIC अँड DMADB. नेक्स्ट, फिफ्थ, विच 6 सिग्मा टेक्नॉलॉजी इज यूज टू डेव्हलप अ न्यू प्रोसेस ऑर प्रोडक्ट. नवीन प्रक्रिया किंवा उत्पादने विकसित करण्यासाठी 6 सिग्मा मधील कोणती पद्धत वापरली जाते? आन्सर आहे DMADB. नेक्स्ट, 6. Which phase of DMADB involve evaluating design capability to select the best design. DMADBच्या कोणत्या टप्प्यात सर्वोत्तम डिझाईन निवडण्यासाठी डिझाईन क्षमतेचे मूल्यांकन केले आहे? आन्सर आहे थर्ड, ॲनालाइज मीन्स विश्लेषण. नेक्स्ट, 7. व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन DMAIC प्रोसेस. DMAIC प्रक्रियेत पहिला टप्पा कोणता आहे? आन्सर आहे थर्ड, डिफाइन द प्रोसेस इम्प्रूव्हमेंट गोल कन्सिस्टंट विथ कस्टमर डिमांड अँड एंटरप्राइज स्ट्रॅटेजी. ग्राहकांच्या गरजा आणि उद्योग धोरणाशी सुसंगत प्रक्रिया सुधारणा उद्दिष्ट ठरवा. नेक्स्ट, 8. व्हॉट डज द PDCA सायकल स्टँड्स फॉर. PDCA सायकल म्हणजे काय? आन्सर आहे फर्स्ट, प्लान, डू, चेक, ॲक्ट. नियोजन, अंमल, तपासणी आणि कारवाई. नेक्स्ट, 9. व्हॉट डज S इन PDSA सायकल स्टँड फॉर. PDSAच्या S म्हणजे काय? आन्सर आहे S म्हणजे इथे होते स्टडी मीन्स अभ्यास. तसंच बघा, ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये रिव्हिजन MCQज आहे. 200+ MCQज, 200 प्राइस दिलेली आहे. 3500+ MCQज आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. हे तुम्हाला कोणत्या पण अकाउंट्सच्या एक्झाममध्ये कामात. बघा, 10th म्हटलेलं आहे, विच फेज ऑफ PDCA सायकल इज असोसिएट विथ सेल्स. PDCAच्या कोणत्या टप्प्यात सेल्सशी संबंध आहे? आन्सर आहे थर्ड, चेक मीन्स तपासणी. नेक्स्ट, 11. व्हॉट डज MIS स्टँड फॉर. MIS म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, व्यवस्थापन माहिती प्रणाली. नेक्स्ट, 12. व्हॉट आर द 3 एलिमेंट ऑफ MIS मेथड इन द टेक्स्ट. MIS पद्धतीतील 3 घटक कोणते आहेत? आन्सर आहे फर्स्ट, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम, व्यवस्थापन माहिती आणि प्रणाली. नेक्स्ट, 13. द रिलेशनशिप बिटवीन द इकॉनॉमी अँड द इकॉनॉमिक इंडिकेटर कॅन बी. अर्थव्यवस्था आणि आर्थिक निर्देशक यांच्यातील संबंध कसा असतो? आन्सर आहे, तर बघा ऑप्शन आहे लीडिंग, लॅगिंग अँड कोइन्सिडेंट, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, 14. की परफॉर्मन्स इंडिकेटर मीन्स KPI इज डिफाईन ॲज. की परफॉर्मन्स इंडिकेटर म्हणजे काय? आन्सर आहे सेकंड, अ परफॉर्मन्स मेजरमेंट टूल टू गॅज हाऊ अ कंपनी इज डुईंग. कंपनी कशी कार्य करत आहे हे मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन. नेक्स्ट, 15.
पॅरेटो इम्प्रूव्हमेंट इज अन ॲक्शन दॅट मेक्स. पॅरेटो सुधारणा म्हणजे ही अशी प्रक्रिया आहे की ॲटलिस्ट 1% बेटर ऑफ विदाउट मेकिंग एनीवन रोस ऑफ. मीन्स किमान एका व्यक्तीला फायदेशीर ठरते कोणताही तोटा न करता. नेक्स्ट 16. ऑन द बेसिस ऑफ टायमिंग अँड इकॉनॉमिक इंडिकेटर कॅन बी. वेळेच्या आधारावर आर्थिक निर्देशक हा कसा असू शकतो. तर बघा, लीडिंग, लॅगिंग आणि कोइन्सिडेंट. मीन्स आन्सर आहे ऑल ऑफ द अबव. अग्रेसर, पिछाडीचा आणि समकालीन. नेक्स्ट 17. विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. खालीलपैकी कोणती परिपूर्ण स्पर्धात्मक बाजाराची वैशिष्ट्य आहे. तर आन्सर आहे सेकंड. फर्म कॅन एक्झिट अँड एंटर इन मार्केट फ्रीली. कंपन्या बाजारात मुक्तपणे प्रवेश व एक्झिट करू शकतात. नेक्स्ट 18. इन ऑर्डर टू मॅक्झिमाइज प्रॉफिट द फर्म शूड प्रोड्यूस ॲट अ आउटपुट लेवल फॉर विच. लाभ जास्तीत जास्त करण्यासाठी कंपनीने कोणत्या उत्पादन पातळीवर उत्पादन करावे. आन्सर आहे फर्स्ट. मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल्स मार्जिनल कॉस्ट. सीमांत महसूल इक्वल्स टू सीमांत खर्च. नेक्स्ट 19. अ फर्म मार्जिनल रेव्हेन्यू इज डिफाईन ॲज. कंपनी सीमांत महसूल म्हणजे काय. आन्सर आहे सेकंड. द ॲडिशनल रेव्हेन्यू रिसीव्ड फ्रॉम सेलिंग वन ऑर मोर युनिट ऑफ आउटपुट. एक युनिट विकल्याने मिळणारा अतिरिक्त महसूल. नेक्स्ट 20. द व्हॉट इज लॉ ऑफ डिमिनिशिंग रिटर्न. घटती परतावा नियम म्हणजे काय. आन्सर आहे फर्स्ट. As more unit of variable input are added to fixed input, the additional output from each new unit eventually decline. जेव्हा परिवर्तनीय घटक वाढत जातो तेव्हा प्रत्येक नव्या युनिट्समधून मिळणारे उत्पन्न हळूहळू कमी होते. नेक्स्ट 21. द ब्रेक इवन पॉईंट इज वेअर. ब्रेक इवन पॉईंट म्हणजे काय. आन्सर आहे फर्स्ट. टोटल रेव्हेन्यू इक्वल्स टोटल कॉस्ट. महसूल, एकूण महसूल इक्वल्स टू एकूण खर्च, त्यालाच म्हणतो ब्रेक इवन. नेक्स्ट 22. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ सेंट्रल बँक. केंद्रीय बँकेचे मुख्य कार्य काय. आन्सर आहे फर्स्ट. टू रेग्युलेट कमर्शियल बँक अँड मॉनिटरी पॉलिसी. व्यापारी बँका व चलन धोरण नियंत्रित करते. नेक्स्ट 23. इन्फ्लेशन इज. महागाई म्हणजे काय. आन्सर आहे फर्स्ट. अ सस्टेन इन्क्रीज इन जनरल प्राइस लेवल ऑफ गुड अँड सर्व्हिसेस. वस्तू व सेवांच्या सर्वसामान्य किमतीच्या सातत्याने होणारा वाढ, त्यालाच म्हणतो आपण इन्फ्लेशन. नेक्स्ट 24. द टर्म अपॉर्च्युनिटी कॉस्ट रेफर्स टू. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय. आन्सर आहे फर्स्ट. द कॉस्ट ऑफ नेक्स्ट बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरन. मीन्स सोडून दिलेल्या पुढील सर्वोत्तम पर्यायाची किंमत, त्यालाच म्हणतो आपण अपॉर्च्युनिटी कॉस्ट. नेक्स्ट 25. मार्केट इक्विलिब्रियम ऑकर्स व्हेन. बाजार समतोल केव्हा होतो. आन्सर आहे फर्स्ट. क्वांटिटी डिमांडेड इक्वल्स क्वांटिटी सप्लाइड. मागणी व पुरवठा समान असतो तेव्हा. तसंच बघा, अकाउंट्स ऑल इन वन, मॉक टेस्ट PDF आणि फॉर्म्युला बेस्ड PDF, रिव्हिजन बेस्ड PDF अवेलेबल आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.